मित्रांनो, खरीप पीक विम्यापासून बऱ्याच शेतकऱ्यांना किंवा बऱ्याच जिल्ह्यांना हे वगळण्यात आले असल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यात मित्रांनो बरेच शेतकरी आपल्याला कमेंट करत आहेत, की बुवा आमच्या जिल्ह्यातील पीक विम्याबद्दल तुम्ही बोला किंवा आमच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्यापासून जे स्टेटस वगैरे कॅल्क्युलेशन वगैरे झालेलं नाही, ते कधीपर्यंत होईल? असे अनेक प्रश्न शेतकरी कमेंटच्या माध्यमातून विचारत आहेत. त्यात मित्रांनो आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत, त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार का नाही? 110 महसूल मंडळापैकी किती महसूल मंडळामध्ये पीक विमा मंजूर होईल किंवा वाटप होईल? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राजसूर्य, स्वागत आहे कृषी यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता. इंस्टाग्राम आयडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा. यवतमाळ जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात गैरसमज तयार झालेले आहेत की यवतमाळ जिल्ह्याला या पीक विम्यापासून वगळण्यात आलेलं आहे. शेतकऱ्यांना आता पीक विमा, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही. परंतु मित्रांनो, रिॲलिटी चेक करायला गेलं तर रिॲलिटीमध्ये सरळ सरळ कृषी विभागानं सांगितलेलं आहे की यवतमाळ जिल्ह्याला जे वगळण्यात आले असल्याची माहिती समोर आलेली आहे ती अतिशय खोटी माहिती आहे की बाबा हे जे सांगण्यात येत आहे की वगळलं वगैरे, तसं काहीही झालं नाही. कृषी विभागाच्या माध्यमातून माहिती घेण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर दत्तात्रय भरणे यांच्याकडे सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे की यवतमाळ जिल्ह्याचा लवकरात लवकर तुम्ही पीक विम्याचा प्रश्न सोडवा. त्यात मित्रांनो 110 महसूल मंडळापैकी जवळपास 35 महसूल मंडळाचे जे क्लेम कॅल्क्युलेशन हे पूर्ण झाले असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि शेतकऱ्यांचे स्टेटस वगैरे दाखवण्यात येतील असं देखील सांगण्यात येत आहे. आणि ज्या शेतकऱ्यांचं आता बऱ्याच शेतकऱ्यांचं स्टेटस बरेच शेतकरी यवतमाळ जिल्ह्यातून म्हणतील की बा अद्यापही आमच्या स्टेटसमध्ये ₹1 दाखवत नाही. काळजी करण्यासारखं काही नाही मित्रांनो. 35 मंडळामध्ये पीक विम्याचे जे स्टेटस आहे ते कॅल्क्युलेशन झालेले आहे. परंतु काही तांत्रिक त्रुटी म्हणजे जे स्टेटसच्या म्हणा किंवा पीक विम्याच्या वेबसाईटमध्ये म्हणा तुमच्या डिस्ट्रिक्ट लेवलच्या, तर त्याच्यामध्ये जे तांत्रिक त्रुटी आली असली माहिती समोर आलेली आहे. आणि त्या याच्यामुळे जे स्टेटस आहेत किंवा ज्या रकमा आहेत त्या दाखवणं सध्या तरी पॉसिबल नाही असं देखील सांगण्यात येत आहे. परंतु यवतमाळ जिल्ह्यातील तुम्ही जर शेतकरी असाल तर अतिशय टेन्शन फ्री व्हायचं आहे. तुम्हाला देखील पीक विमा मिळणार आहे आणि तुमच्या 110 महसूल मंडळामध्ये सुद्धा पीक विमा मिळणार आहे. परंतु 110 महसूल मंडळापैकी बरेच शेतकरी अपात्रसुद्धा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यात मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यातून आता बऱ्याच मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं. तरीसुद्धा शेतकऱ्यांना वाटत होतं की बुवा आमचं एवढं नुकसान झालेलं आहे, तर आमच्या यवतमाळ जिल्ह्याला वगळण्यात का आलेलं आहे? तर शेतकरी मित्रांनो, वगळण्यात वगैरे काही नाही आलेलं. कृषी विभागाने स्पष्टपणे सांगितलं आहे की जे गैरसमज तयार झालेला आहे की यवतमाळ जिल्ह्याला पीक विम्यापासून वगळण्यात आलेलं आहे, तसं काहीही झालं नाही. लवकरात लवकर तुमच्यासुद्धा स्टेटसमध्ये रकमा दिसतील आणि लवकरात लवकर तुमच्या खात्यावर या रकमा वितरित देखील होतील अशी माहिती कृषी विभागाकडून मिळालेली आहे. तर यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि इतर जिल्ह्यातील शेतकरी असाल, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करा किंवा कमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.